हॅलो फ्रेंड्स, इनर ट्रान्झिशन अँड ट्रान्झिशन सिरीज हा आपला चॅप्टर सुरू आहे. म्हणजे डी ब्लॉक एलिमेंट्स आणि एफ ब्लॉक एलिमेंट्स आपण बघतो आहे. आता ह्या चॅप्टरमध्ये आपण बऱ्यापैकी पार्ट जो आहे तो कवर केलेला आहे. ट्रान्झिशन एलिमेंट कशाला म्हटलं जातं, त्याची पोझिशन, त्याचे ऑक्सिडेशन स्टेट, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहिलं जातं. देन लास्ट लेक्चरपर्यंत आपण त्याचे पिरियॉडिक ट्रेंड्स जे आहेत त्याच्यापैकी ॲटॉमिक अँड आयोनिक रेडिया इथंपर्यंतचा पार्ट आपला झालेला आहे. ओके, मग पिरियॉडिक ट्रेंड जे आहेत ट्रान्झिशन सिरीजशी रिलेटेड किंवा इनर ट्रान्झिशन सिरीजशी रिलेटेड, त्याच्यामधला आजचा पुढचा पिरियॉडिक ट्रेंड किंवा पिरियॉडिक प्रॉपर्टी आपल्याला बघायची आहे आयोनायझेशन एन्थाल्पी और आयोनायझेशन पोटॅन्शियल असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. आता आयोनायझेशन एन्थाल्पी किंवा आयोनायझेशन पोटॅन्शियल म्हणजे काय ह्याची डेफिनेशन तुम्हाला झालेली आहे. 11वीमध्ये आपण हे बघितलेलं आहे. ओके, इझी डेफिनेशन आहे बघा. आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणजे काय, समजा तुमचा जर एखादा ॲटम आपण घेतला तर ॲटम घेत असताना किंवा ॲटमचं स्ट्रक्चर सगळ्यांना माहिती आहे. सेंट्रली प्लेस न्यूक्लियस असतो आणि ह्या शेल असतात आणि ह्या शेलमध्ये हे इलेक्ट्रॉन तिथं रिव्हॉल्व होत असतात. मग हा शेवटच्या शेलमधला इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस यांच्यामधलं डिस्टन्स जसं वाढणार तसं ह्या इलेक्ट्रॉन आणि ह्या न्यूक्लियसमधलं जे अट्रॅक्शनचं जे पोटॅन्शियल आहे किंवा अट्रॅक्टिव्ह फोर्स जो आहे तो कमी कमी होत जातो आणि हा इलेक्ट्रॉन जो आहे तो लूजली बाउंड राहतो मग शेवटच्या शेलमध्ये असणारा. आणि हा लूजली बाउंड जेव्हा इलेक्ट्रॉन तुम्हाला इथनं काढायचा असेल तेव्हा तो काढत असताना तिथं काहीतरी एनर्जी रिक्वायर केलेली असते आणि ती एनर्जी वापरून तो इलेक्ट्रॉन तिथनं जो रिमूव्ह केला जातो त्या एनर्जीच्या अमाऊंटलाच आयोनायझेशन एन्थाल्पी किंवा आयोनायझेशन पोटॅन्शियल म्हटलं जातं. इन शॉर्ट ॲटमचा आयन होतो बघा. म्हणजे तुमचा कॉपर आहे, तुमचा कॉपरवरती एक पॉझिटिव्ह चार्ज आला म्हणजे काय, कॉपरमधला एक इलेक्ट्रॉन तिथनं गेला आणि तो एक इलेक्ट्रॉन काढायला जी एनर्जी लागते त्याला एन्थाल्पी म्हणायचं. आणि कसली एनर्जी, तर ती आयन तयार करायला लागलेली एनर्जी, म्हणून त्याला आयोनायझेशन एन्थाल्पी किंवा आयोनायझेशन पोटॅन्शियल असं म्हटलं जातं. इट इज अ डेफिनेशन ऑफ आयोनायझेशन एन्थाल्पी और आयोनायझेशन पोटॅन्शियल. आता डी ब्लॉक जर कन्सिडर केला तर ह्याला प्लेस करताना आपल्याला माहिती आहे कसं प्लेस केले बघा. इट इज गेट प्लेस बिटवीन यस अँड पी ब्लॉक एलिमेंट. यस आणि पी ब्लॉकच्या मध्ये ह्या डी ब्लॉकला प्लेस केलेलं आहे. का प्लेस केलं आहे, त्याची पोझिशन जेव्हा आपण बघितली तेव्हा त्याची कारणं सांगितलेली आहेत. कारण ह्या ब्लॉकचे एलिमेंट कसे आहेत, दोन्ही कॅरेक्टर दाखवतात, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ॲज वेल एज इलेक्ट्रो निगेटिव्ह. त्यामुळे ह्यांना प्लेस करताना ह्या दोघांच्या मध्ये प्लेस केलेलं आहे. आता ह्या रिझनला कन्सिडर करूनच आयोनायझेशन पोटॅन्शियलच्या व्हॅल्यूसुद्धा कशा असतात डी ब्लॉकच्या, ह्या इन बिटवीन असतात. म्हणजे कुणाकुणाच्या मध्ये असतात, तर एस ब्लॉकचे आयोनायझेशन पोटॅन्शियल आणि पी ब्लॉकचं आयोनायझेशन पोटॅन्शियल जे आहे त्याच्यामधल्या व्हॅल्यू ह्या डी ब्लॉकसाठी असतात. ओके, मग डिपेंडिंग अपॉन दी कंडिशन जर कन्सिडर केलं तर ह्याच्यावरून आयोनायझेशनच्या पोटॅन्शियलच्या व्हॅल्यूवरून डी ब्लॉकचे एलिमेंट तुमचे आयोनिक कंपाऊंड पण तयार करतात किंवा कोव्हॅलंट टाईपचा आपण बॉन्ड हे फॉर्म करू शकतात कारण त्याच्या आयोनायझेशन पोटॅन्शियलच्या व्हॅल्यू इन बिटवीन राहतात. त्यामुळं समजा जर लोअर ऑक्सिडेशन स्टेट्स असतील डी ब्लॉक एलिमेंटच्या बाबतीत तर जनरली त्यांची टेंडन्सी असते ते आयोनिक कंपाऊंड तयार करतात. ओके, आणि जर ऑक्सिडेशन स्टेट जास्त असेल डी ब्लॉकच्या एलिमेंटच्या बाबतीत तर ते कोव्हॅलंट टाईपचे कंपाऊंड फॉर्म करत असतात. इट इज बेसिक रिगार्डिंग टू दी आयोनायझेशन पोटॅन्शियल. आता आयोनायझेशन पोटॅन्शियलमध्ये कसं असतं बघा. आयोनायझेशन पोटॅन्शियल फर्स्ट आपल्याला माहिती आहे आई फर्स्ट, देन वी राईट आई ई सेकंड, आई थर्ड. हे आयोनायझेशन पोटॅन्शियल फर्स्ट, सेकंड आणि थर्ड हे कसं येतं हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. म्हणजे ॲटमचं स्ट्रक्चर जर आपण मगाशी ड्रॉ केलं त्या पद्धतीनं, हा सेंट्रली प्लेस न्यूक्लियस आहे, समजा ह्या शेल्स आहेत. समजा पहिल्या शेलमधला इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला तर तो रिमूव्ह करायला लागलेली एनर्जीची अमाऊंट म्हणजे आयोनायझेशन एन्थाल्पी ऑफ फर्स्ट. नंतर IE2 म्हणजे काय कळतं आहे, दुसऱ्या शेलमधला आतला इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला, इट इज IE सेकंड. आणि जर आतला अजून रिमूव्ह केला तर IE थर्ड. आयोनायझेशन पोटॅन्शियल एनर्जीची तिसरी अमाऊंट हे IE फर्स्ट, IE सेकंड आणि IE थर्ड ह्या फॉर्ममध्ये असतं. मग त्याचं जे व्हेरिएशन आहे जनरली ह्याच्यामध्ये काय बघायला मिळतं, तर तुम्हाला एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मग 3D 4D आणि 5D सिरीजशी रिलेटेड ग्राफच्या फॉर्ममध्ये तुम्हाला तिथं रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे. आता इथं काय दिसतं आहे आपल्याला की
जनरली आयनायझेशन एन्थॅल्पी जे असतात त्याच्यामध्ये फर्स्ट आयनायझेशन एन्थॅल्पी आणि थर्ड आयनायझेशन एन्थॅल्पी जे आहे याच्यामध्ये व्हेरिएशन बघायला मिळतं. आता व्हेरिएशन बघायला का मिळतं, तर जसजसं आपण पुढं जाऊ, म्हणजे समजा बाहेरची तुमची शेल एस ऑर्बिटल, देन पेन अल्टिमेट आणि प्री पेन अल्टिमेट अशा शेल येतात त्याच्यामध्ये. आणि जसं आपण आत जाणार तसं आपण एंटर कुठं होतो बघा, 4f सबशेलमध्ये एंटर होतो किंवा 4f ऑर्बिटलमध्ये जातो. आणि हे ऑर्बिटल जनरली न्यूक्लियसच्या जवळ थोडंफार राहतं. आणि ते राहिल्यामुळं काय होतं की तिथं पुअर टाईपचा शिल्डिंग इफेक्ट क्रिएट केला जातो किंवा त्याला स्क्रीनिंग इफेक्ट म्हणतो आपण. आणि तो इफेक्ट तिथं क्रिएट झाल्यामुळं जे एफ सबशेल आहे ती डिफ्यूज शेपमध्ये कन्वर्ट होती. आणि हे झाल्यामुळं मॅक्झिमम टाईपची आयनायझेशन एनर्जी किंवा जास्तीत जास्त एनर्जी तिथं रिक्वायर केलेली बघायला मिळेल. म्हणजे हे व्हेरिएशन असण्याचं कारण आहे. म्हणजे फर्स्ट आयनायझेशन एन्थॅल्पीची व्हॅल्यू, सेकंड आयनायझेशन एन्थॅल्पी व्हॅल्यू आणि थर्ड आयनायझेशन एन्थॅल्पीच्या व्हॅल्यू जर कन्सिडर केल्या तर जनरली थर्ड आयनायझेशन पोटेन्शियलच्या ज्या व्हॅल्यू असतात त्या थोड्याशा जास्त येतात. त्याच्या पाठीमागचं रिझन हे आहे, कारण तिथं स्क्रीनिंग इफेक्ट किंवा शिल्डिंग इफेक्ट तिथं क्रिएट केला जातो बिकॉज ऑफ दी डिफ्यूज शेप. पुढं तुम्हाला एक टॅब्युलर फॉर्म पण दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ओव्हरऑल स्कॅन्डियम इलेमेंट जर पहिला कन्सिडर केला तर बघा इथं दिसतोय तुम्हाला व्हॅल्यू इन्क्रीज झालेली. आई फर्स्टची व्हॅल्यू 632 दिली, पहिला इलेक्ट्रॉन शेलमधला रिमूव्ह झाला. नंतर आपण आतला म्हणजे SC+ असेल तर त्याची व्हॅल्यू 632. समजा SC2+ असेल अशी कंडिशन असेल तर त्याची व्हॅल्यू म्हणजे I2ची व्हॅल्यू 1245च्या रेंजमध्ये. आणि जर 3+ झालं तर ती व्हॅल्यू अजून वाढलेली बघायला मिळते. इट इज रिगार्डिंग टू शिल्डिंग इफेक्ट ऑफ एफ सबशेल. त्याच्यामुळे ह्या व्हॅल्यूमध्ये व्हेरिएशन बघायला मिळतं. ह्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन हे MCQमध्ये असतात बऱ्यापैकी आयनायझेशन पोटेन्शियल बरोबर, आयनायझेशन पोटेन्शियलशी रिलेटेड. तात्पुरता थिअरॉटिकल पार्ट जर कन्सिडर केला तर लक्षात काय ठेवणार की आईच्या व्हॅल्यू ज्या असतात डी ब्लॉकच्या बाबतीत तर ह्या एस आणि पी ब्लॉकच्या मध्ये प्लेस केलेल्या असतात, कारण हे दोन्ही टाईपचं कॅरेक्टर दाखवतात, पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज इलेक्ट्रोनिगेटिव्ह. इट इज आयनायझेशन पोटेन्शियल और आयनायझेशन एन्थॅल्पी. त्याच पद्धतीनं पुढचा फिजिकल ट्रेंड आहे बघा ह्याचा, मेटॅलिक कॅरेक्टर. आता मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे आपल्याला माहिती आहे, आपण प्रॉपर्टीज जर कन्सिडर केला, हे एलिमेंट कसे आहेत आपण म्हटलं की यांनी एस आणि पी ब्लॉकच्या मध्ये प्लेस केले. तर एस ब्लॉक हा टोटली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे, म्हणजे बऱ्यापैकी मेटल आहेत तिकडं. मग मेटॅलिक कॅरेक्टर हे एलिमेंट दाखवतात. म्हणजे मेटलचे कॅरेक्टर जर कन्सिडर केले तर पर्टिक्युलरली लस्टर किंवा मॅलिएबल असतात, ते डक्टाईल असतात, अशा टाईपच्या प्रॉपर्टी हे डी ब्लॉकचे एलिमेंट दाखवतात. आता त्यालाच धरून मेटॅलिक कॅरेक्टरशी रिलेटेड अजून आपल्याला काय सांगता येईल तर बघा, लो आयनायझेशन एन्थॅल्पी आणि त्यांच्याकडं काय असतं, एम्प्टी डी ऑर्बिटल असतं. म्हणजे फुलफिल काही केसेसमध्ये येतं, पण काही केसेसमध्ये बऱ्यापैकी अनपेड तिथं इलेक्ट्रॉन असतात. आणि हे अनपेड इलेक्ट्रॉन जे असतात ते रिस्पॉन्सिबल असतात की मेटॅलिक बॉन्ड फॉर्म करू शकतात ते ट्रान्झिशन एलिमेंटशी रिलेटेड. आणि ह्या मेटॅलिक बॉन्ड फॉर्म करायची टेंडन्सी त्याच्याकडे असल्यामुळं मॅक्झिमम हे मेटॅलिक प्रॉपर्टीसुद्धा दाखवतात. म्हणजे ते हार्ड असतात, त्यांना पर्टिक्युलरली लस्टर, कोव्हॅलंट टाईपचा बॉन्ड फॉर्म करू शकतात, अशा टाईपचे हे कॅरेक्टर तिथं बघायला मिळतं. जर तुम्ही सॉलिड स्टेट चॅप्टर जर कन्सिडर केला, हा झालेला आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये तुम्ही जे बॉन्ड कन्सिडर केले त्याच्यामध्ये हा मेटॅलिक बॉन्ड किंवा आयनिक कंपाऊंड, मेटॅलिक कंपाऊंड हे तुम्ही बघितलेलं आहे. तिथंसुद्धा हे झालं असेल. एक्झॅक्टली असतं काय त्याच्यामध्ये की समजा हा एक मेटलचं पीस आहे कन्सिडर करा, ह्याच्यामध्ये काय असतात बघा, फ्री इलेक्ट्रॉन असतात. असे फ्री इलेक्ट्रॉन म्हणजे सी ऑफ फ्री इलेक्ट्रॉन, भरपूर फ्री इलेक्ट्रॉन असतात. आणि ह्याच्यामध्ये मध्ये मध्ये पॉझिटिव्ह कॅरेक्टर असतात. आता हे जे पॉझिटिव्ह कॅरेक्टर असतात त्यांना केर्नल्स म्हटलं जातं. इफ यू रिमेंबर दिस वन, केर्नल्स असं यांना म्हटलं जातं. आणि इथं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ह्यांच्यामध्ये अट्रॅक्शन होऊन जो बॉन्ड तयार होतो त्याला मेटॅलिक बॉन्ड म्हटलं जातं. अशा टाईपचे बॉन्ड हे डी ब्लॉकचे एलिमेंट फॉर्म करू शकतात. कळतं आहे, कारण त्यांच्याकडं एम्प्टी डी ऑर्बिटल असल्यामुळं किंवा अनपेड इलेक्ट्रॉन मॅक्झिमम असल्यामुळं त्यांच्याकडं केर्नलचं पण अवेलेबिलिटी तेवढीच राहणार आहे. आणि त्याच्यामध्ये मग मॅक्झिमम टाईपचे मेटॅलिक कॅरेक्टर बघायला मिळेल. आता जनरली हे जर मेटॅलिक कॅरेक्टर जर कन्सिडर केलं तर ह्यांचे शेप तुम्ही बघू शकता. सॉलिड स्टेटमध्ये झालेले तुम्हाला पॅकिंग जेव्हा शिकला तेव्हा त्याच्यामध्ये हेक्झागोनल क्लोज पॅकिंग असेल किंवा क्युबिक क्लोज पॅकिंग असेल किंवा BCC बॉडी सेंटर्ड क्युबिक, ह्या टाईपमध्ये ह्याचे स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतील. हे एकंदरीत मेटॅलिक कॅरेक्टरशी रिलेटेड, म्हणजे डी ब्लॉकची एलिमेंटची ही एक प्रॉपर्टी आहे की ती मेटॅलिक कॅरेक्टरसुद्धा
दाखवतात. आता त्याच्यापैकी काही मग सॉफ्ट असतात, काही हार्ड असतात. आपण बघितलं आहे मागच्या लेक्चरला एक 2 मार्कचा क्वेश्चन तुम्हाला सांगितलेला मी, की झिंक, कॅडमियम आणि मर्क्युरी हे सॉफ्ट नेचरचे असतात आणि आयर्न, कोबाल्ट व कॉपर जर कन्सिडर केलं तर हे हार्ड असतात. ह्याच्या मागचं कारणसुद्धा तेच आहे की पेअर्ड आणि अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची अवेलेबिलिटी. कॉपर, आयर्न आणि जर तुमचे निकेल ह्यासारखे एलिमेंट कन्सिडर केले तर त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन राहतात, म्हणजे फ्री इलेक्ट्रॉनचं सी आहे आणि त्याच्यामध्ये केर्नलचं फॉर्मेशन झाल्यामुळे तिथं मेटॅलिक बॉन्ड फॉर्म करू शकतात. स्ट्रॉंग टाईपचा कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो, त्यामुळे ते स्ट्रॉंग असतात किंवा हार्ड असतात. ते जर झिंक, कॅडमियम कन्सिडर केलं तर ऑल डी सबशेल जी आहे ती फुलफिल असते, त्याच्यामुळे तिथं असे कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करत नाहीत ते, त्यामुळे ते सॉफ्ट राहतात. हे पुढचा फिजिकल ट्रेंड आहे रिगार्डिंग टू दी ट्रान्झिशन सिरीज. त्याच पद्धतीनं जर पुढची फिजिकल ट्रेंड जर पुढचा कन्सिडर केला तर तो फिजिकल ट्रेंड आहे पुढचा तुमचा मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. आता मॅग्नेटिक प्रॉपर्टीजवरती बऱ्यापैकी तुम्हाला क्वेश्चन असतात MCQच्या फॉर्ममध्ये. इफ यू कन्सिडर आत्ता परवा झालेली जी तुमची नीट एक्झाम आहे सप्टेंबर 2020ची, त्याच्यामध्ये ह्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीवरती एक क्वेश्चन होता, न्यूमरिकलच्या फॉर्ममध्ये असतात ते. ओके, म्हणजे हा जो पॉईंट आहे हा खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. आता मॅग्नेटिक प्रॉपर्टीजसुद्धा तुम्ही बघितलेल्या आहेत. सॉलिड स्टेटमधला जर शेवटचा पॉईंट आपण कन्सिडर केला मग झालेला चॅप्टर आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही डायमॅग्नेटिझम बघितलं, फेरोमॅग्नेटिझम बघितलं, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स काय असतात हे सगळं बघितलेलं आहे. अँटी फेरोमॅग्नेटिकची कंडिशनसुद्धा तुम्ही बघितलेली आहे. जे बऱ्यापैकी तोच पार्ट परत एकदा इथं थोडासा रिपीट होतो आहे तुमचा. डी ब्लॉकचे जे एलिमेंट आहेत ते मॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवतात. म्हणजे हे जे एलिमेंट आहेत मॅग्नेटिक प्रॉपर्टी कशामुळे दाखवतात, तर त्याचं कारण आहे की त्यांच्याकडं काय असतात बघा, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात त्यांच्याकडं प्रेझेंट. त्यामुळे त्यांचे ॲटम असतील किंवा आयन्स असतील हे मॅग्नेटिक फील्ड जेव्हा आपण तिथं ॲप्लाय करणार त्यांना, तेव्हा ते मॅग्नेटिक फील्डला रिस्पॉन्स देतात. रिस्पॉन्स कसा देतात, तर एकतर ते अट्रॅक्ट होतात त्याच्याकडं किंवा एकतर ते रिपेल होतात. दे आर गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड और दे गेट रिपेल्ड बाय. अट्रॅक्शनसुद्धा कसं असतं तर 2 टाईपचं, वीकली अट्रॅक्शन असतं आणि दुसरं स्ट्रॉंग अट्रॅक्शन असतं. म्हणजे हे कळतं आहे, जेव्हा मॅग्नेटिक फील्ड आपण अप्लाय करणार तेव्हा एखादा सबस्टन्स जर स्ट्रॉंगली तिथे अट्रॅक्ट होत असेल, इट इज गेट स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेटिक फील्ड, देन इट इज कॉल्ड ॲज दिलेलं आहे तुम्हाला पॅरामॅग्नेटिक म्हटलं जातं. आणि जर समजा तो रिपेल झाला तर त्याला डायमॅग्नेटिक असं म्हटलं जातं. आणि समजा स्ट्रॉंग अट्रॅक्शन असेल तर त्या सबस्टन्सला फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स असं म्हटलं जातं. 3 पॉसिबिलिटी असतात, डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक. ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन असतो. आता हे अनपेअर्ड इलेक्ट्रॉनशी रिलेटेड राहिलं. जर पॅरामॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सचे जे असतात ते जनरली अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इथं किती आहेत अवेलेबल त्याच्यावरती हे डिपेंड राहतं. समजा इलेक्ट्रॉन पेअर असतील, दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन पेअर असतील, डी सबशेल जर कन्सिडर केली तर त्याचा शेप वगैरे तुम्हाला माहिती आहे. 5 इलेक्ट्रॉन्स अकोमोडेट होतात. समजा असं असेल 1, 2, 3, 4 अँड 5, म्हणजे हे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन राहिले. म्हणजे हे पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक ह्यासारखं कॅरेक्टर दाखवेल. इन केस सपोज ऑल इलेक्ट्रॉन्स जर तिथं पेअर असतील, म्हणजे 10च्या 10 इलेक्ट्रॉन तिथं फुलफिल असतील तर हे पेअर्ड फॉर्ममध्ये झालं. त्यामुळे हे मग तुम्हाला कॅरेक्टर दाखवत असताना ह्याच्यामध्ये डायमॅग्नेटिक कॅरेक्टर बघायला मिळेल, जे रिपेल केलं जातं मॅग्नेटिक फील्डकडून. किंवा अशा टाईपचं जर पेअरिंग असेल इलेक्ट्रॉनचं तर ते मॅग्नेटिक फील्डला रिस्पॉन्स देत नाही, इट गेट रिपेल्ड. आणि ह्या फॅक्टला कन्सिडर करूनच जे तुमचे एलिमेंट आहेत, म्हणजे जर मेटल कन्सिडर केले, Fe असेल, कोबाल्ट असेल, निकेल असेल, हे फेरोमॅग्नेटिक असतात. मॅग्नेटिक फील्ड जर अप्लाय केलं तर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन त्यांच्याकडे असतात, त्यामुळे ते स्ट्रॉंगली मॅग्नेटिक फील्डकडं काय होतात, अट्रॅक्ट झालेलं आपल्याला बघायला मिळतात. आणि ह्याच्यावरून ह्या मॅग्नेटिक फील्डकडं अट्रॅक्ट होण्याच्या टेंडन्सीवरूनच पुढे एक तुम्हाला कन्सेप्ट येते जी अनपेअर्ड इलेक्ट्रॉनवरून कॅल्क्युलेट केली जाते. आणि त्याच्यामध्ये काय होतं की मॅग्नेटिक मोमेंट कॅल्क्युलेट केला जातो, ज्याला म्यू ह्या साईननं डिनोट केलं जातं, ज्याला बोहर्स मॅग्नेटॉन असं म्हटलं जातं. ही जी कन्सेप्ट आहे ही तुम्हाला फिजिक्समध्ये परत एकदा रिपीट होणार आहे, तेव्हासुद्धा तुम्ही हे बोहर्स मॅग्नेटॉनचं कॅल्क्युलेशन तिथं बघाल. तर काय होतं बघा, जनरली इथं जो बोहर्स मॅग्नेटॉनचा फॉर्म्युला दिला आहे त्याला म्हटलं जातं स्पिन ओनली फॉर्म्युला ऑफ मॅग्नेटिक मोमेंट. अनपेअर्ड इलेक्ट्रॉनवरून
तुम्ही त्या दिलेल्या मेटलशी रिलेटेड त्याचा मॅग्नेटिक मोमेंट काढू शकता. आणि तो मॅग्नेटिक मोमेंट बोअर्स मॅग्नेटॉन हे त्याचं युनिट आपण म्हणू शकतो. बोअर मॅग्नेटॉन हे आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. तर फॉर्म्युला काय दिला बघा, न्यू इज इक्वल टू दिस वन √n इंटू ब्रॅकेटमध्ये n+2. आता इथं n म्हणजे काय असतं, n इज नथिंग बट दी नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स. n म्हणजे काय आहे, तुमचे अनपेड इलेक्ट्रॉन त्या स्पेसिसमध्ये किती आहेत त्याला स्मॉल n डिनोट केले. आणि हा स्मॉल n माहीत असेल आपल्याला तर आपण दिलेल्या कुठल्याही ॲटमशी रिलेटेड किंवा आयनशी रिलेटेड त्याची मॅग्नेटिक मोमेंट कॅल्क्युलेट करू शकतो. आणि ह्या फॉर्म्युल्यावरतीच आत्ताची जी आपली नीट एक्झाम झालेली आहे त्याच्यामध्ये कॉपरवरती हा क्वेश्चन होता की कॉपरचा एक आयन तुम्हाला दिलेला आणि त्याचा बोहर मॅग्नेटॉन कॅल्क्युलेट करायचं होतं. सिम्पल वन क्वेश्चन विचारलेला तो. आता समजा अनपेड इलेक्ट्रॉन एकच असेल तुमच्याकडं तर त्याची व्हॅल्यू ठरलेली असते. इट इज वॉट, सिंगल इलेक्ट्रॉनसाठी 1.73 बोअर्स मॅग्नेटॉन ही त्याची व्हॅल्यू येते. जर तुम्हाला अनपेड इलेक्ट्रॉन माहिती असतील त्या दिलेल्या आयनशी रिलेटेड किंवा ॲटमशी रिलेटेड तर तुम्ही त्या स्पेसिसचा बोअर मॅग्नेटॉन कॅल्क्युलेट करू शकता. नाव रिगार्डिंग टू दिस वन, समजा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ह्याच्यावरती एक टॅब्युलर फॉर्म म्हणजे ओव्हरऑल 3D सिरीजचे जेवढे इलेमेंट आहेत मॅग्नेटिक मोमेंट प्रत्येकाचा इथं कॅल्क्युलेट करून दिलेला बघायला मिळेल. एका टॅब्युलर फॉर्ममध्ये दिले बघा. अनपेड इलेक्ट्रॉन किती आहेत आणि त्याच्यावरून हे कॅल्क्युलेट कसं करायचं. स्कँडियम 3+ केसमध्ये असेल म्हणजे Sc3+ आहे म्हणजे 21 ॲटॉमिक नंबर आहे. आउटर मोस्ट शेलशी रिलेटेड जर समजा तिन्हीच्या तिन्ही इलेक्ट्रॉन तिथनं गेलेले असतील, ट्राय पॉझिटिव्ह केसमध्ये असेल तर D0 केस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनशी रिलेटेड राहणार. आणि जर अनपेड इलेक्ट्रॉन जर कन्सिडर केले तर 0 अनपेड इलेक्ट्रॉन आणि ते कॅल्क्युलेट करून मग इलेक्ट्रॉनच नसल्यामुळे त्याचा बोअर मॅग्नेटॉनची व्हॅल्यू 0 येणार. ते जर पुढं टिटॅनियम 3+ म्हणजे D1 केस, D1साठी व्हॅल्यू किती असते 1.73 मगाशी वरती आपण बघितलं. समजा 2 अनपेड इलेक्ट्रॉन असतील तर ती 2ची व्हॅल्यू ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला पुट करायची. म्हणजे फॉर्म्युला कुठला आहे, n+2 ह्या फॉर्ममध्ये पुट केली. nची व्हॅल्यू 2 आहे म्हणजे 2+2 हे फॉर्म जर आपण हे ब्रॅकेट सॉल्व केलं तर ह्याच्यावरून तुम्हाला ह्या व्हॅल्यू कशा आल्या हे कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे हे करून तुम्ही काढू शकता. जे हे एवढं सोपं आहे, लक्षात ठेवा. फक्त तुम्हाला अनपेड इलेक्ट्रॉनचा नंबर माहिती पाहिजे. इट इज गिवन ऑल्सो. काही केसमध्ये काय असतं की फक्त स्पीसीज दिलेली असते. म्हणजे समजा Mn2+ दिले, Mn2+ दिले आणि व्हॉट इज दी बोअर्स मॅग्नेटॉन ऑफ Mn2+ आयन असं विचारलं जातं. तर कसं काढणार तुम्ही, Mn2+ आहे म्हणजे मॅंगॅनीजचा ॲटॉमिक नंबर किती आहे बघा 25 आहे. 2+ केसमध्ये काय येणार, यसमधले 2 इलेक्ट्रॉन गेलेले असणार, डीमध्ये टोटल 5 इलेक्ट्रॉन असणार आहेत तुमचे म्हणजे D5 केस आहे ही. आता D5 केस असल्यानंतर अनपेड इलेक्ट्रॉन किती असणार तुमचे 5. म्हणजे आपल्या ब्रॅकेटमध्ये आपल्याला व्हॅल्यू काय पुट करायची आहे बघा 5 इंटू ब्रॅकेट 5+2 आणि नंतर हे सॉल्व करायचं आहे आपल्याला. सॉल्व करून मग तुम्हाला पर्टिक्युलर त्या स्पेसिसशी रिलेटेड त्याचा बोअर्स मॅग्नेटॉनची व्हॅल्यू मिळेल. अशा पद्धतीने हे इझी कॅल्क्युलेशन आहे. वन प्रॉब्लेम इज गिवन हिअर विच इज इन सॉल्व केस. सॉल्व करून एक तुम्हाला इथं दिलेलं आहे बघा. ओके, ॲटॉमिक नंबर 25 म्हणजे ह्याचंच दिलेलं आहे, मॅंगॅनीजचं दिलेलं आहे 25 ॲटॉमिक नंबर D5 केसचं. हे इथं सॉल्व करून दिलेलं आहे. अशा पद्धतीने हे तुम्ही बघू शकता आणि हे इझी कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. यू कॅन सॉल्व दिस वन. हा जो फिजिकल ट्रेंड आहे मॅग्नेटिक कॅरेक्टर ह्याच्यावरती मॅक्झिमम फोकस करायचा आहे कारण ह्याच्यावरती MCQ राहतात. मॅक्झिमम क्वेश्चन जर कन्सिडर केले ह्याच्यापैकी तर ते तुम्हाला आयोनायझेशन एन्थॅल्पी आणि हा आत्ता बघितलेला जो मॅग्नेटिक कॅरेक्टर जो आहे ह्याच्यावरती बऱ्यापैकी क्वेश्चन तुम्हाला विचारलेले बघायला मिळतील. नव ट्रान्झिशन इलेमेंटशी रिलेटेड जर कन्सिडर केलं आपण तर अजून एक त्याचं कॅरेक्टर बघायला मिळतं आपल्याला की ट्रान्झिशन इलेमेंट जे असतात ते कलर दाखवतात. म्हणजे बऱ्यापैकी त्याचे आयन जे असतात ते कलर बघायला मिळतात आपल्याला. फॉर एक्झाम्पल जर आपण निकेल बघितलं किंवा क्रोमियम बघितलं तर ते कलर दाखवतात बघा. न कलर दाखवायलासुद्धा त्यांचं महत्त्वाचं कॅरेक्टर जर बघितलं तर मॅक्झिमम त्यांच्याकडं अनपेड इलेक्ट्रॉन असतात. मॅक्झिमम अनपेड इलेक्ट्रॉन आहेत. त्यामुळं अनपेड इलेक्ट्रॉन असल्यामुळं बऱ्यापैकी हे सबस्टन्सेस काय होतात की विजिबल लाईटशी रिलेटेड पर्टिक्युलर वेवलेंथचे लाईट ॲब्सॉर्ब करून घेतात आणि नंतर जेव्हा ती लाईट इमिट होते तेव्हा पर्टिक्युलर
ज्या वेवलेंथशी रिलेटेड त्याचा कलर मॅच होईल तसा कलर ते आपल्याला डिस्प्ले केलेलं बघायला मिळतं. म्हणजे इन शॉर्ट कलर दाखवण्याचं कारणसुद्धा काय आहे, अनपेड इलेक्ट्रॉन असतात. आणि ह्या अनपेड इलेक्ट्रॉनशी रिलेटेड जर बघितलं आपण तर डी ऑर्बिटल जे आहे ते डिजनरेट होत असतं. ओके, डी ऑर्बिटलकडं टेंडन्सी असते, इट कॅन बी डिजनरेटेड. डिजनरेट होतं म्हणजे काय होतं बघा, ते सेपरेट होतं. ना हे सुद्धा मी तुम्हाला ह्याच्या अगोदर बऱ्यापैकी सांगितलेलं आहे. डिजनरेट होतं म्हणजे काय, तर बघा D10 केस आहे किंवा डीमध्ये D5 जर कन्सिडर केलं तर हे सेपरेट होताना कसं होतं, 2 सेट्स आर देअर. म्हणजे एक लोअर एनर्जीचा असतो आणि एक हायर एनर्जीचा असतो. हे झालेलं आहे. म्हणजे जेव्हा हे D10 जे आहेत म्हणजे 5 सब ऑर्बिटल्स आर देअर. D10 केसमध्ये कसं होतं, हे लोअर एनर्जीचा त्याला T2 जे म्हणतो, हायर एनर्जीचा आपण EG असं म्हणतो. हा मधला एनर्जीचा गॅप आहे तुमचा. म्हणजे हे T2 जे ऑर्बिटल आहे इथं कसं असतं बघा, DXY, DYZ आणि DXZ हे लोअर एनर्जीचं. नेक्स्ट वन DX² - Y² आणि DZ² असे त्याच्यामध्ये 2 सेट पडतात लोअर आणि हायर एनर्जीशी रिलेटेड. नाव समजा ह्याच्यामध्ये जर अनपेड इलेक्ट्रॉन असतील तर होतं काय, अनपेड इलेक्ट्रॉनशी रिलेटेड फिलिंग होत असताना लोअर एनर्जीचे ऑर्बिटल भरले जातात. आणि लोअर एनर्जीचे ऑर्बिटल जेव्हा भरतात तेव्हा सपोज विजिबल लाईट जर आपण ह्याच्यावरती इन्सिडेंट केली तर काय होतात, हे लोअर एनर्जीचे इलेक्ट्रॉन दे विल गेट ॲब्सॉर्ब दी लाईट. ते लाईट ॲब्सॉर्ब करतात आणि दे गेट एक्साइट झाल्यानंतर त्यांचं ट्रान्झिशन होतं. लोअर एनर्जीमधनं हायर एनर्जीमध्ये ते शिफ्ट केले जातात. आणि हे जेव्हा शिफ्टिंग होत असतं तेव्हा पर्टिक्युलर वेवलेंथशी रिलेटेड ह्याच्यामधनं ते रेडिएशन इमिट केले जातात. आणि मग आपण म्हणतो की त्यांना पर्टिक्युलरली कलर दिसतो. त्याच्या पाठीमागं ही सगळी प्रोसेस होत असते की ते कलर कसे दाखवतात. म्हणजे जर आपण कन्सिडर केला तर निकेलशी रिलेटेड ब्ल्यूश कलरची शेड, क्रोमियमच्या बाबतीत ग्रीनिश कलरची शेड, अशा टाईपचे कलर आपल्याला हे एलिमेंट दाखवतात. त्यांचा कलर दाखवण्याचं कारण मेन हे आहे की डी ऑर्बिटलचं स्प्लिटिंग होतं, म्हणजे डिजनरेट होतं डी ऑर्बिटल आणि त्याच्यामधले लोअर एनर्जीचे इलेक्ट्रॉन हायर एनर्जीमध्ये शिफ्ट होतात. ओके, आणि जे रेडिएशन त्यांनी व्हिजिबल रेंजमध्ये ॲब्सॉर्ब केलेले असतात त्याचं इमिशन जेव्हा होतं म्हणजे ते जेव्हा बाहेर पडतात तेव्हा ते पर्टिक्युलर वेवलेंथमध्ये ते रेडिएशन ट्रान्समिट करत असतात आणि मग आपल्याला त्याचा कॉम्प्लिमेंटरी कलर बघायला मिळतो. तर हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. ट्रान्झिशन मेटल कलर दाखवतात. तर तुम्ही इथं बघू शकता, तुम्हाला एका डायग्रॅमच्या फॉर्ममध्ये ते कलर वगैरे दाखवले आहेत बघा, त्या आयनशी रिलेटेड. म्हणजे इथं जर बघितलं तर वेवलेंथचं ॲब्सॉर्प्शन वगैरे आपण बघू शकतो. ग्रीन कलर दिला आहे, येलो कलर दिला आहे, पर्टिक्युलरली त्या वेवलेंथ आहेत बघा. इथं दिलेलं आहे जे दिस वन 560 नॅनोमीटर, 580 नॅनोमीटर, म्हणजे त्या रेंजमध्ये जर ते इमिट झालं तर त्याच्याशी रिलेटेड तो कलर तुम्हाला तिथं बघायला मिळेल. म्हणजे ह्या 490 असेल तर ह्या शेडमध्ये तो जाईल, 620 नॅनोमीटर असेल तर ह्या शेडमध्ये तो गेलेला बघायला मिळेल. आता हीच जी कन्सेप्ट आहे कलरची, जेव्हा आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड किंवा कोऑर्डिनेशन केमिस्ट्री हा एक आपला चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये जेव्हा आपण तो चॅप्टर शिकायला घेऊ तेव्हा त्याच्यामध्ये हे परत एकदा रिपीट होणार आहे. कारण ट्रान्झिशन एलिमेंटचा अजून एक कॅरेक्टर आहे कलर प्रॉपर्टी दाखवण्याचं. आणि हे प्रॉपर्टी त्यांच्याकडे असल्यामुळं त्यांना बऱ्यापैकी कॉम्प्लेक्स फॉर्मेशनमध्ये यूज केलं जातं. बऱ्यापैकी जर कॉम्प्लेक्स कन्सिडर केले तर त्याच्यामध्ये ट्रान्झिशन एलिमेंटच असतात. मग त्यांनाच का घेतलं जातं, तर हा क्वेश्चन जर कन्सिडर केला तर त्याचेसुद्धा कारण आहेत. इथं तुम्हाला एक कॉम्प्लेक्स दिसतो आहे, हा कोबाल्ट इलेमेंट कुठला आहे तर 3D सिरीजचा आहे आणि ह्याला 6H2O लिगँड्सनी सराउंड केलेलं आहे. तर लिगँड म्हणजे काय, कॉम्प्लेक्स म्हणजे काय, हे आपण त्या चॅप्टरमध्ये बघूया. म्हणजे एकंदरीत लक्षात ठेवा, ही कन्सेप्ट परत एकदा आपल्याला रिपीट झालेली बघायची आहे. त्यामुळे ह्याच्यावरती व्यवस्थित फोकस करायचा आहे, नीट समजून घ्यायचं आहे हे. कारण हे एलिमेंट कलर दाखवण्यासाठी मेन रिझन फक्त आहे काय, डिजनरसी ऑफ डी ऑर्बिटल, डी ऑर्बिटलचं सेपरेशन. आणि ह्या सेपरेशनला कन्सिडर करून किंवा हे सेपरेट होतं म्हणूनच डी सबशेलचे किंवा डी ब्लॉकचे एलिमेंट कलर दाखवतात. ओके स्टुडंट, हे इथंपर्यंतचं पार्ट तुम्हाला सगळ्यांना कळाला आहे अशी माझी अपेक्षा आहे. पुढचा जो फिजिकल ट्रेंड येणार आहे ह्या पूर्ण ह्याच्याशी रिलेटेड चॅप्टरशी रिलेटेड, तो तुमचा पुढचा ट्रेंड जो आहे किंवा त्याच्याशी रिलेटेड ज्या थोड्याफार रिॲक्शनचा पार्ट येतो तो आपण पुढच्या लेक्चरला बघूया. कलरशी रिलेटेड तुम्ही इथं बघू शकता एक टॅब्युलर फॉर्म पण तुम्हाला दिला आहे बघा. पर्टिक्युलरली आयनला कलर कुठला असतो बघा, स्कँडियम 3+ असेल तर त्याला तो कलरलेस राहतो.
आता कलरशी रिलेटेड बघा, तुम्हाला ह्याच्यावरती क्वेश्चन कसा असतो, अशा केस दिलेल्या असतात तुम्हाला, दिस वन अशा टाईपच्या केस असतात आणि मग तो आयन तुमचा कलर दाखवेल का नाही असा क्वेश्चन विचारला जातो. इथं D0 केस आहे. ओके, D0 केस जर कन्सिडर केली तर म्हणजे डी सबशेलमध्ये इलेक्ट्रॉनच नाही आहे. इलेक्ट्रॉन नसल्यामुळं जेव्हा डी सबशेल स्प्लिट होणार तेव्हा इलेक्ट्रॉनचं ट्रान्झिशनच होणार नाही आहे. इलेक्ट्रॉन नसल्यामुळं तो जे रॅडिएशन आहे ते ॲब्सॉर्ब पण करणार नाही आणि इमिट पण करणार नाही, त्यामुळं हा कलर दाखवणारच नाही. म्हणजे तुम्हाला स्पेसेस दिलेले असतात आणि हा कलर दाखवेल का नाही असा क्वेश्चन असतो. D0साठी पर्टिक्युलरली तो कलर दाखवणार नाही, कारण इलेक्ट्रॉनच नसल्यामुळं त्याच्यामध्ये कलर येणार नाही. नाव D1 असेल तर D1मध्ये तो कलर दाखवेल. एक इलेक्ट्रॉन आहे डी सबशेलमध्ये, जेव्हा डी सबशेल स्प्लिट होणार तेव्हा तो कुठं जाणार बघा, T2Gमध्ये एक इलेक्ट्रॉन असणार. समजा व्हिजिबल रेडिएशन त्याने ॲब्सॉर्ब केल्यानंतर हा एक्साईट होऊन कुठं जाणार, हायर एनर्जीमध्ये जाणार आणि हायर एनर्जीमध्ये जात असताना त्या वेवलेंथशी रिलेटेड तो रेडिएशन इमिट करणार आणि कॉम्प्लिमेंटरी त्याचा कलर तो दाखवेल. ह्याच्यासाठी कुठला कलर दाखवतो D1 केससाठी, तर पर्पल कलर आहे. अगेन D0 केस देर इज नो कलर. D2 असेल तर बघा तिथं बघायला मिळते ग्रीन कलर असेल, किंवा D3साठी मग व्हायोलेट. असे प्रत्येक शेडशी रिलेटेड किंवा इलेक्ट्रॉन असतील तर त्याच्याशी रिलेटेड कलर आपल्याला तिथं बघायला मिळतील. तर एकंदरीत ह्या पॉईंटवरती सुद्धा बऱ्यापैकी तुम्हाला क्वेश्चन्स असतात, त्यामुळं हा सुद्धा पॉईंट तुम्ही केअरफुली स्टडी करायचा आहे. ओके, मँगेनीज जर कन्सिडर केलं तर मँगेनीज हा मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो बघा, तर त्याच्यामध्ये सुद्धा व्हेरिएबल कलर चेंजेस आपल्याला बघायला मिळतील. म्हणजे Mn जर कन्सिडर केला तर तो +7पर्यंत ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. म्हणजे त्या फॅक्टला कन्सिडर केलं तर Mn सुद्धा बऱ्यापैकी कलर चेंजेस आपल्याला दाखवत असलेलं बघायला मिळेल. हे एकंदरीत कलर ह्या फिजिकल ट्रेंडशी रिलेटेड. नेक्स्ट लेक्चरला मग आपला पुढचा फिजिकल ट्रेंड जो आहे कॅटॅलिटिक प्रॉपर्टी तो आपण डिस्कस करणार आहे. ओके स्टुडंट्स, थँक्यू.